बहुते ना जरा थांब बहुते 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 ऐक ना तू नको मध्ये तू मध्ये नको काल संध्याकाळी 8 वाजता मी शिंगवेच्या स्टँडमध्ये बसलेलो असताना गावची घाटानिमित्त गावची 2 दिवसाच्या वर यात्रा आहे, त्यामध्ये बैलघाटाच्या संदर्भामध्ये काही लोकांची स्टँडला मीटिंग चालू होती। ती मीटिंग चालू असताना अचानक नितीन तुकाराम मावळ जे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक आहे ते व त्याच्या समितीतल्या 4 ते 5 जणांनी तेथे भांडणे करायला सुरुवात केली असताना मी त्याचा एक सजग नागरिक या नात्याने व्हिडिओ शूटिंग काढायचा प्रयत्न केला की भांडणाचं रूपांतर अति कशात व्हायला नको म्हणून मी शूटिंग काढायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मी माझा मोबाईल आतमध्ये ठेवला, जास्त भांडणं व्हायला लागली म्हणून मी सोडवायच्या भूमिकेमध्ये मध्ये पडल्यानंतर मला काही समजलंच नाही। अचानक त्या 4 ते 5 जणांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांनी 4 ते 5 जणांनी मला धरून एका टायमाला दोघा तिघांनी धरून हालचाल न करता दुसऱ्या दोघांनी मारायला सुरुवात केली। एकमेकांनी आळीपाळीने मला मारल्यानंतर मी 112ला कॉल केला। 112ला कॉल केल्यानंतर 112ला कॉल केल्यावर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि ही घटना 8 सव्वा 8च्या दरम्यान घडली। मी तिथून पुढे म्हणून पारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचं गाव येत असल्यामुळे पारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेलो आणि मी जी घटना झाली ती तेथील जे PSI ड्युटीवर हजर होते ते PSI आणि ठाणे अंमलदार यांना मी सांगितलं। त्यांना सांगितलं असताना त्यांनी कच्च्या कागदावरती नावं लिहून घेतल्यानंतर ते मला म्हणायला लागले तुम्ही व्हिडिओ फुटेज दाखवा। तर मीच म्हणलं साहेब व्हिडिओ फुटेज माझ्याकडे एकच आहे, दुसरं व्हिडिओ फुटेज नाही आहे। माझ्यावर हल्ला केला, आता मीच माझे सर्व पुरावे देऊ का? तुम्ही माझं काय ऐकून घेणार आहेत का नाही घेणार आहेत? तर साहेब मला बोलले की तुम्ही व्हिडिओ फुटेज दिल्याशिवाय मी काही गुन्हा दाखल करू शकत नाही। त्याच्यानंतर मी व्हिडिओ फुटेज मागवले, तिथील पत्रकाराकडे एकाकडे ना व्हिडिओ फुटेज होते त्याच्याकडून ते मागवल्यावर साहेबाला दोन्ही व्हिडिओ फुटेज सोडले। साहेबांना म्हटले या फुटेजमध्ये स्पष्टरित्या माझ्यावर 4 जणांनी हल्ला केला हे दिसतंय। दरम्यानच्या काळात माझ्या खिशामध्ये शुक्रवारी मी यात्रेनिमित्त कॅश काढली होती, तर ती कॅश माझ्या खिशामध्ये 28,000 अवेलेबल होती आणि माझी हातातली सोन्याची अंगठी ही पडली। मी साहेबांना सांगितलं मारझोड करताना त्यांनी ती काढून घेतली। त्यांनी ऑलरेडी माझं शर्ट काढलं होतं, ते व्हिडिओमध्ये दिसत होतं की माझ्यावर हल्ला चाललेला आहे। त्यांनी मला म्हणजे गावामध्ये परत यावा नाही किंवा स्टँडला परत लोकांच्या समोर अपमान व्हावा या प्रकारे वर्तन केलं होतं। साहेब म्हटले हे कुठेही व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसत नाही, पैसे घेतलेले आम्ही हा गुन्हा दाखल करू शकत नाही, ते गाळ केले म्हणून आम्ही देतो। साहेबांना म्हटलं साहेब माझ्यावर हल्ला झालेला आहे, तुम्ही मला न्याय द्या, मला याच्यामध्ये FIR दाखल करा। साहेबांनी त्याच्यावर नॉमिनल NC दाखल केली। NC दाखल करून मला ह्या सर्व प्रक्रियेमध्ये साधारणतः 2 तास गेले आणि 12 वाजता ती NC दाखल झाली। समोरचा जो कार्यकर्ता होता तो समोरचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जबाबदार शिंगतला नेता होता आणि तालुक्या पातळीवर तो नेतृत्व करतो। त्याच्या दबावापोटी सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी गुन्हा दाखल करायला टाइम झाला आणि गुन्हा हा NC मध्ये दाखल झाला। NC मध्ये दाखल करून मला 12 वाजता त्यांनी बोलवण केली। मला त्यांनी मेडिकलचं हे दिलं, मेडिकलचं कागद दिला। तर मी साहेबांना एवढं पण म्हणत होतो की मंचरला जायला 22 किलोमीटर इथून अंतर आहे, 18 ते 20 किलोमीटर वाघाची भीती आहे, मला मंचरला तुम्ही कोणीतरी घेऊन चला। पण ते म्हटले तुम्ही जाऊन तुम्ही मेडिकल करा। मग मी तसाच घरी गेल्यानंतर सकाळी मी मेडिकल केली आणि रात्रीच माझ्यावर दबाव येत होता की NC तुम्ही मागे घ्या, पोलीस केस मागे घ्या। साहेबांनी त्यांना थोडंसं त्यांच्या बाजूचं फेवरचं हे केलं आणि मला काही न्याय दिला नाही। त्याच्या विरुद्ध आता मी DYSP ऑफिस आणि SP ऑफिस
मानवाधिकार आयोग आणि पोलिसांच्या विरुद्ध पोलीस प्राधिकरणमध्ये अर्ज दाखल करून मी न्याय घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि सदर संबंधित व्यक्तीवर प्रायव्हेट दाखल करून मी जास्तीत जास्त त्यांना शिक्षा याच्याकडून न्यायालयाकडून होईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.